बघा इथे लक्ष द्या, हा जो 13 आहे याला म्हणतो आपण डिव्हिडंड, हा 6 आहे याला कोशंट म्हणतो, आणि डिवायझर आहे हा 2, आणि हा जो 1 आहे तो रिमाइंडर आहे. आणि इथे आपण पाहिलेलं आहे की 13 इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट, 2 मल्टिप्लाय बाय 6 प्लस 1. हे परत परत कारण काय सांगतो मी, तर डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. हे का बघतोय आपण, तर रिमाइंडर थेरमकडे येऊया. हे रिमाइंडर थेरमवरूनच याचं प्रूफ मिळणार आहे. काय रिमाइंडर थेरम होता, तर इथे जे पॉलिनॉमियल 13च्या ऐवजी इथे ज्याला डिवाइड करायचं आहे पी ऑफ एक्सला, इथे बघूया पी ऑफ एक्सला डिवाइड करायचं आहे कशाने, रिमाइंडर थेरम बघतोय आपण, एक्स मायनस ए. आता महत्त्वाचं तिथे सुद्धा रिमाइंडर थेरममध्ये सुद्धा पी ऑफ एक्स जे फंक्शन होतं ते एक्सची हायेस्ट पॉवर 1 किंवा 1पेक्षा जास्त होते, म्हणजे डिग्री 1 किंवा 1पेक्षा जास्त. इथे पण पी ऑफ एक्स म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे डिव्हिडंड, ज्याला डिवाइड करायचं आहे मेन फंक्शन म्हणूया आपण. हे जे आहे हा एक्स मायनस ए या केसमध्ये फॅक्टर आहे, तिकडे पण एक्स मायनस ए डिवायझर होता किंवा आपण फॅक्टरच म्हणूया. एक्स मायनस एने डिवाइड करत होतो, आणि मग ज्याने डिवाइड करतोय त्याची डिग्री किती आहे, ज्याने डिवाइड करतोय त्याची डिग्री किती आहे, 1 आहे. आणि मग ज्याला डिवाइड करतोय म्हणजेच आपलं पॉलिनॉमियल फंक्शन ज्याचा स्टडी आपण करतोय त्याची डिग्री ही 1 किंवा 1पेक्षा जास्त असली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. आणि रिमाइंडर थेरम तुम्ही आज मी व्हिडिओ पाठवला आहे त्याच्यामध्ये पण सुरुवात इथेच आहे, ही अशीच आहे. पॉलिनॉमियल फंक्शनची डिग्री ही 1 किंवा 1पेक्षा जास्त असली पाहिजे, आणि जो फॅक्टर आहे त्याची डिग्री 1 आहे. आणि महत्त्वाचं, ज्यावेळेस डिवाइड करणार आहे त्यावेळेस क्यू ऑफ एक्स जो कोशंट येणार आहे, इथे 6 आहे तसा इथे जे काही फंक्शन येईल त्याला आपण कोशंट म्हणतोय. डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहणार आहे त्याला आपण आर ऑफ एक्स म्हणतोय. याची डिग्री ही डिवायझरपेक्षा कमी असली पाहिजे, आणि डिवायझरची डिग्री 1 आहे, याचा अर्थ आर ऑफ एक्सची डिग्री काय असणार आहे, तर 0 असणार. आणि 0 डिग्री कोणाची असते, कॉन्स्टंट टर्मची. कॉन्स्टंट टर्म असणार आहे हे आर ऑफ एक्स, म्हणजे एक्सच्या फॉर्ममध्ये नसेल, म्हणजे आपण या रिमाइंडरला फक्त आर म्हणू शकतो, एक्सच्या फॉर्ममध्येच नाही आहे. रिमाइंडर काय आहे तर आर आहे. आता हा जो फॉर्म्युला लिहिला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर, मला इथे आपण रिमाइंडर थेरममध्ये पण या फंक्शनसाठी लिहिलं आहे. म्हणजे डिव्हिडंड पी ऑफ एक्स आहे, कोशंट क्यू ऑफ एक्स असताना, डिवायझर एक्स मायनस ए असताना, आणि रिमाइंडर आर असताना काय येणार बघा, बाय रिमाइंडर थेरम. इथून सुरुवात करूया. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए, पी ऑफ एक्स म्हणजे डिव्हिडंड, इज इक्वल टू एक्स मायनस ए मल्टिप्लाय बाय काय, कोशंट क्यू ऑफ एक्स. ॲक्च्युली इथे जो फंक्शन आहे ते स्मॉल लेटरने डिनोट करतात, क्यू ऑफ एक्स स्मॉल घेऊया, म्हणजेच मल्टिप्लाय बाय कोशंट क्यू ऑफ एक्स, आणि प्लस रिमाइंडर काय आहे, आर आहे. हे अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट मिळतो जो रिमाइंडर थेरममध्ये पण मिळाला होता. आणि मग तिथे आपण रिमाइंडर थेरममध्ये काय केलं होतं एकदा बघूया, आणि मग आपल्या फॅक्टर थेरमकडे येऊया. रिमाइंडर थेरममध्ये काय केलं होतं, तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू ए टाकली होती. आपल्याला माहीत नाही तो फॅक्टर आहे का, पण एक्सची व्हॅल्यू ए टाकल्यानंतर पी ऑफ ए इज इक्वल टू, इथे ए मायनस ए काय आला, 0 आला, मल्टिप्लाय बाय कोशंट काही पण असू दे प्लस रिमाइंडर, म्हणजे हा संपूर्ण पार्ट काय मिळाला, 0 मिळाला. 0 प्लस रिमाइंडर म्हणजेच काय, रिमाइंडर. म्हणजेच पी ऑफ ए इज इक्वल टू रिमाइंडर वेन पी ऑफ एक्स इज डिवायडेड बाय एक्स मायनस ए. म्हणजे इथे जी व्हॅल्यू मिळते ती काय असते, तर एक्स मायनस एने डिवाइड केल्यानंतर पी ऑफ ए असते. हे आपण रिमाइंडर थेरममध्ये पाहिलं होतं, आणि सगळे काल पाहिलेले 11 एक्झाम्पल आपण या बेसिसवरती
सॉल्व केले की एक्स मायनस एनी डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर काय मिळतो, तर आपल्याला माहिती आहे पी ऑफ ए मिळतो. मग डिवाइड करत बसायचं नाही, आपण डायरेक्ट एक्स मायनस एनी डिवाइड करायचं, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू ए पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये टाकायची, डायरेक्ट रिमाइंडर मिळालं. हे झालं इथपर्यंत रिमाइंडर थेरम. आता फॅक्टर थेरम मध्ये काय आहे बघा, इथे येऊया. इथे आपण असं म्हणू शकतो का 2 इज अ फॅक्टर ऑफ 13? नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? 12 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतो? 0 येतोय. म्हणजे रिमाइंडर जर 0 येत असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, 2 इज अ फॅक्टर ऑफ 12. ज्याला डिवाइड करतोय म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन पी ऑफ एक्स चा फॅक्टर एक्स मायनस ए आहे, कधी सिद्ध होईल? ज्यावेळेस रिमाइंडरची व्हॅल्यू काय असेल आणि 0. आणि पण रिमाइंडर काय असतो? पी ऑफ ए रिमाइंडर थेरम नुसार. म्हणजे कशाची व्हॅल्यू 0 येणार आहे आता इथे? पी ऑफ ए ची. इथे दिलेलं आहे बघा आपल्या थेरम मध्ये, पी ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 and a be a real number such that p of a is equal to 0. p of a जर 0 असेल तर याचा अर्थ काय? कशाची व्हॅल्यू 0 सांगा रिमाइंडर थेरम मध्ये? p of a 0 आहे, याचा अर्थ कशाची व्हॅल्यू 0 आहे या केस मध्ये? रिमाइंडर थेरम सांगतो की रिमाइंडर 0 आहे, आणि रिमाइंडर 0 आहे याचा अर्थ p of x इज इक्वल टू आपल्याला x मायनस ए मल्टिप्लाय बाय q ऑफ x एवढाच रिझल्ट मिळाला. आणि मग इथे कन्क्लुजन क्लिअर झालं का? हा पार्ट 0 झाल्यानंतर एक्स मायनस ए मल्टिप्लाय बाय क्यू ऑफ एक्स म्हणजेच पी ऑफ एक्स, म्हणजे पी ऑफ एक्स इज अ फॅक्टर ऑफ एक्स मायनस ए. पी ऑफ एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स नाही, एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. कळलं का? फॅक्टर थेरम मध्ये काय आहे? फक्त आपण हा फॉर्म्युला तर आपल्याला रिमाइंडर थेरम मध्येच मिळाला होता. आपल्याला हे पण माहिती आहे की पी ऑफ ए हा 0 असेल तर रिमाइंडर 0 असतो, किंवा पी ऑफ ए रिमाइंडर असतो. आणि मग थेरम मध्ये सांगितलंय पी ऑफ ए काय 0 आहे, म्हणजेच आपला रिमाइंडर 0 आहे. रिमाइंडर 0 आहे याचा अर्थ पी ऑफ एक्स इज इक्वल टू आपलं एक्सप्रेशन काय राहिलं, एक्स मायनस ए इंटू के ऑफ एक्स. ज्यावेळेस आपण असं म्हणतो 12 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 6, त्यावेळेस 12 इज अ फॅक्टर ऑफ 2, 12 इज अ फॅक्टर ऑफ 6. याचा अर्थ असा पी ऑफ एक्स इज अ फॅक्टर ऑफ एक्स मायनस ए. कळलं का फॅक्टर थेरम? ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का बघा. आणि हे लिहिताना स्टेटमेंट काय लिहायचे, तर बाय युजिंग रिमाइंडर थेरम हे आर येणार आहे. आणि गिवन दॅट इथे ब्रॅकेटमध्ये असं लिहूया, सिन्स पी ऑफ ए इज इक्वल टू 0. पी ऑफ ए 0 असल्यामुळे म्हणजेच रिमाइंडर इज द पी ऑफ ए हे माहीत आहे आपल्याला. पी ऑफ ए 0 असल्यामुळे म्हणजेच रिमाइंडर 0 दिल्यामुळे इथे मग इथे कन्क्लुजन काय, देअरफॉर एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. हा कोणता थेरम प्रूव्ह केला आपण? हा ओरिजिनल थेरम. जर पॉलिनॉमियल फंक्शन आहे ज्याची डिग्री 1 पेक्षा जास्त आहे आणि पी ऑफ ए 0 असेल तर एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. थोडक्यात आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत त्यावेळेस पी ऑफ एक्सला एक्स मायनस ए डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येत असेल, म्हणजेच कशाची व्हॅल्यू 0 येत असेल, पी ऑफ ए 0 येत असेल तर एक्स मायनस ए फॅक्टर ए सिद्ध होतं. किंवा एक्स मायनस ए फॅक्टर असेल तर पी ऑफ ए काय असणार आहे, 0 असणार आहे. हे कॉन्व्हर्स थेरम मध्ये बघायचं आपल्याला. एक्स मायनस ए 0 आहे त्यावेळेस पी ऑफ ए कसा 0 असणार? परत एकदा आपण रिमाइंडर थेरमकडे येऊया. काय होतं रिमाइंडर थेरम? कॉन्व्हर्स थेरम प्रूव्ह करतोय आपण लगेचच. इथे रिमाइंडर थेरम काय होता, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए मल्टिप्लाय बाय कोशंट काय आलेला असेल प्लस रिमाइंडर, आणि मग एक्स मायनस ए मल्टिप्लाय बाय क्यू ऑफ एक्स प्लस कोणता रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे कॉन्व्हर्स मध्ये? एक्स मायनस ए फॅक्टर आहे. बरोबर, एक्स मायनस ए फॅक्टर असेल. बघा लक्ष द्या, ज्यावेळेस आपण म्हणतोय पी ऑफ एक्सला एक्स मायनस एनी डिवाइड केला
तर क्यू ऑफ एक्स क्वोशंट काय मिळायचं तो मिळेल, पण जर एक्स मायनस ए पी ऑफ एक्सचा फॅक्टर आहे तर रिमाइंडर काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि तेच प्रूव्ह करायचंय का, तेच प्रूव्ह करायचंय बरोबर. आणि एक्स मायनस ए फॅक्टर आहे याचा अर्थ एक्स मायनस ए इक्वल टू 0 घेऊन एक्सची व्हॅल्यू ए टाकूया. काहीतरी गोंधळ होत आहे. आपल्याला पी ऑफ ए 0 आला पाहिजे हे प्रूव्ह करायचं, म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू ए टाकूया आणि मग ए मायनस ए हा पार्ट 0 होईल, म्हणजे इक्वल टू आर येईल. बरोबर. हे रिमाइंडर थेरममध्ये सांगितलंय, ज्यावेळेस एखाद्या पॉलिनॉमियलला एक्स मायनस एनी डिवाइड करत असेल तर रिमाइंडर 0 असतो. आणि ऑलरेडी जर एक्स मायनस ए फॅक्टर असेल तर रिमाइंडर काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. आणि रिमाइंडर काय असतो, रिमाइंडर थेरमनुसार पी ऑफ ए रिमाइंडर असतो, म्हणजेच पी ऑफ ए काय असणार आहे, 0 असणार आहे. परत एकदा एवढ्या स्टेटमेंटचा विचार करूया. एक्स मायनस ए फॅक्टर आहे तर मग एक्स मायनस एनी पी ऑफ एक्सला डिवाइड केल्यावर रिमाइंडर 0 येणार आहे, हे आपलं नॉलेज आहे. आणि रिमाइंडर थेरम सांगतो की रिमाइंडर काय असतो तर पी ऑफ ए असतो. आपल्याला माहिती आहे रिमाइंडर 0 येणार आहे. रिमाइंडर थेरम म्हणतोय की पी ऑफ ए रिमाइंडर असतो, याचा अर्थ पी ऑफ ए काय असणार आहे, 0 असणार आहे. एवढंच आहे, कळतंय का. इथे लिहिताना एक स्टेटमेंट असं लिहायचं आहे, कॉन्व्हर्समध्ये conversely let x minus a be the factor of px, then ठीक है, let x minus a is a factor of p of x, then therefore p of x when divided by x minus a, आपल्याला माहिती आहे रिमाइंडर इज 0. हे झालं एक्स मायनस ए फॅक्टर कन्सिडर केला का, तर आपल्याला कॉन्व्हर्स थेरमचा विचार करायचा आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी ऑफ ए 0 असतो. आणि मग एक्स मायनस ए जर फॅक्टर आहे तर आपलं नॉलेज सांगतंय की रिमाइंडर 0 असतं. आणि रिमाइंडर थेरम सांगतो बट बाय रिमाइंडर थेरम पी ऑफ ए इज अ रिमाइंडर. आता हे पूर्ण स्टेटमेंट लिहिलं नाही मी. वेन एक्स मायनस पी ऑफ एक्स, रिमाइंडर थेरम काय आहे, वेन पी ऑफ एक्स इज डिवाइडेड बाय एक्स मायनस ए देन द रिमाइंडर इज पी ऑफ ए, देन पी ऑफ ए बी द रिमाइंडर, देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू 0. हे एवढंच आहे, समजते का बघा. आणि त्याच्यावरून मग जर एक्स मायनस एच्या ऐवजी, थोडक्यात कन्क्लुजन असं या सगळ्यामधून की एक्स मायनस ए जर फॅक्टर असेल तर पी ऑफ ए 0 असतो, किंवा पी ऑफ ए 0 असेल तर एक्स मायनस ए फॅक्टर असतो. याच्याऐवजी एक्स प्लस ए असेल तर कशाची व्हॅल्यू 0 येणार, हे मी इकडे शॉर्टमध्ये लिहितो बघा. काल आपण रिमार्क 1 रिमार्क 2 काल नाही, त्याच्या आधीच्या लेक्चरला ज्यावेळेस रिमाइंडर थेरम बघितला त्याच वेळेस आपण 4-5 रिझल्ट बघितले होते. तसेच हे पण रिझल्ट आहेत. जर एक्स मायनस एच्या ऐवजी एक्स प्लस ए फॅक्टर असेल तर कशाची व्हॅल्यू 0 असणार, पी ऑफ मायनस ए 0 असणार. हे पहिला रिमार्क. आणि एक्स मायनस बी फॅक्टर असेल तर कशाची व्हॅल्यू 0 असणार,
हा कॉन्व्हर्स थेरमच बघतो. एक्स मायनस ए फॅक्टर असेल तर पी ऑफ ए 0 असतो. एक्स मायनस बी 0 असेल तर एक्स मायनस बी इज इक्वल टू 0 असेल तर एक्स काय बी बाय ए इज इक्वल टू 0. एक्स प्लस बी 0 असेल तर एक्स प्लस बी फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर असेल. एक्स प्लस बी फॅक्टर असेल तर कशाची व्हॅल्यू 0 येणार. ती व्हॅल्यू 0 घेऊन एक्सची व्हॅल्यू मिळेल ती मायनस बी अपॉन ए. पी ऑफ मायनस बी अपॉन ए 0. आणि शेवटचा रिझल्ट एक दिलेला आहे त्यांनी एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी आर द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन पी एक्स. पी एक्सचे एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी दोन्ही सुद्धा फॅक्टर असतील तर कशाची व्हॅल्यू 0 येणार. पी ऑफ ए 0 असणार आणि पी ऑफ बी पण 0 असणार आणि दोन्ही कंपल्सरी 0 पाहिजेत. अँड म्हणतो आपण त्याला, दोन्हीच्या मध्ये इंटरसेक्शन. ज्यावेळेस दोन्हीपैकी एक कंडिशन 0 असली पाहिजे त्याला आपण ऑर म्हणतो, त्याला युनियन म्हणतो सेट रिलेशनच्या भाषेमध्ये. तर हे लिहून घेताय का थेरम. लिहून झाला का. आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. काय लिहायचं असेल तर लिहा, जसं तुम्हाला समजेल तसं लिहा. थेरम नाही विचारणार कोण, कन्क्लुजन महत्त्वाचं आहे. थेरम समजला तर तो अप्लाय करायला इम्प्लिमेंट करायला इझी जातं. त्यामुळे आपण तो थेरम समजून घेतला, नाहीतर ह्याच्यात अजून 4 एक्झाम्पल झाले असते. लिहून झालं की सांगा. आता याच्यामध्ये रिमाइंडर थेरममध्ये आपण 11 एक्झाम्पल पाहिले. पहिले 3 एक्झाम्पल 4 एक्झाम्पल थोडे सोपे होते, थोडे अवघड झाले. त्याच्यामध्ये व्हरायटी एवढी नव्हती. रिमाइंडर थेरम वापरायचा कसा लगेच समजत होता. फॅक्टर थेरममध्ये व्हरायटी जास्त आहे. 11च्या ऐवजी जास्त एक्झाम्पल, पण प्रॅक्टिस छान होणार आहे आपलं. फॅक्टर थेरम कळाला का बघा. त्याच्या अगोदर रिमाइंडर थेरम कळाला होता का. आणि असं वाटतंय का की रिमाइंडर थेरम सारखाच फॅक्टर थेरम आहे आणि दोन्हीसुद्धा थेरम आहेत आणि आम्हाला फरकच कळत नाही, असं पण होतंय का. काहीतरी होत असलं पाहिजे. काय नाही होत म्हणजे काहीच नाही होत. काहीतरी झालं पाहिजे. एकतर सोपं तरी वाटू दे, अवघड तरी वाटू दे. ज्याला काहीच नाही फरक पडत त्याचा अवघड आहे. म्हणजे रिमाइंडर थेरम घ्या, फॅक्टर थेरम घ्या, थेरमच आहे ना, काय फरक पडतो, सगळं एकच आहे असं म्हणून नाही चालणार. झालं का. थेरम तर लिहिलं असेल सगळ्यांनी. पी ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड ए बी अ रियल नंबर सच दॅट. इथे ए सगळीकडे रियल नंबर आहे. देन पी ऑफ ए इज इक्वल टू 0 आहे. एवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्या केसमध्ये पी ऑफ ए 0 येत असेल तर एक्स मायनस ए हा फॅक्टर असतो. आणि कॉन्व्हर्स थेरम काय आहे, जर एक्स मायनस ए फॅक्टर असेल तर पी ऑफ ए 0 असतो. आता हा कुठला थेरम झाला, फॅक्टर थेरम. मग रिमाइंडर थेरम काय होता की पी ऑफ ए रिमाइंडर होता. त्या केसमध्ये एक्स मायनस एने डिवाइड केल्यानंतर पी ऑफ ए रिमाइंडर येत होता. हा रिमाइंडर थेरम होता. आणि या ठिकाणी पी ऑफ ए 0 दिल्यामुळे एक्स मायनस ए ज्याने डिवाइड केलं होतं तो काय झाला, फॅक्टर झालं. आणि मग आपण जास्त रिमाइंडर फॅक्टर खेळत न बसता एक्झाम्पल घेऊया. बघा सोपे एक्झाम्पल आहेत. आणि हे पिंक कलरमधलं, रेड कलरमधलं कुठला कलर दिसतोय ते लिहा. कॉन्व्हर्स थेरम लिहा. थोडक्यात कॉन्व्हर्स थेरममध्ये आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. इथं काय सिद्ध केलं, एक्स मायनस ए फॅक्टर होता त्यामुळे मग
पी ऑफ ए 0 होता त्यावेळेस एक्स मायनस ए फॅक्टर हे प्रूव्ह केलं, आणि कॉन्व्हर्स थेरममध्ये एक्स मायनस ए फॅक्टर होता त्यावेळेस पी ऑफ ए 0 आहे हे सिद्ध केलं. दोन्हीमध्ये फरक कळतोय का बघा. थोडक्यात असं एक्स मायनस ए फॅक्टर असेल तर पी ऑफ ए 0 येतो, पी ऑफ ए 0 असेल तर एक्स मायनस ए फॅक्टर येतो. एवढंच ह्याच्यामध्ये आहे, आणि त्याचा उपयोग करून आपल्याला काय काय करायचं आहे ते बघूया. शो दॅट, क्वेश्चन लिहून घ्या, स्टार्ट करा, सॉल्व करा. एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ, एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ the polynomial x cube minus 3x square, x cube minus 3x square plus 4x minus 12 plus 4x minus 12. आजकाल काय होतंय, मला काय करायचं मी तेवढंच लक्षात ठेवतोय, कोणी काय केलं नाही केलं लक्षच देत नाही. किती वाईट आहे सांगा. काल कोणी कालचे एक्झाम्पल सेंड केले, ते मेंटल ॲबिलिटीचे सोडून देऊया. ते पुढच्या मेंटल ॲबिलिटीच्या लेक्चरला ज्यांनी पाठवलं नाही त्यांनी त्या 3 डेट दिल्या होत्या, त्यांचे डे फाइंड करायचा होता. तर ते ज्यांनी लिहिलं नाही त्यांचा मेंटल ॲबिलिटीच्या लेक्चरला बघूया त्यांना काय पनिशमेंट द्यायचे. पण ज्यांनी रिमाइंडर थेरमचे एक्झाम्पल सॉल्व करून पाठवले नाहीत, आदिती, श्रेयल आणि प्रीती तिघांनी जे क्लासमध्ये केले होते तेवढंच पाठवायचं होतं, जास्त नव्हतं. मग ते का पाठवले नाही ते सांगा. तुमच्याकडे वेळ आहे भरपूर, आपण जोपर्यंत हे इथे आहे तोपर्यंत सांगायला हरकत नाही. प्रत्येकाने सांगायचं आहे. आदिती, श्रेयल आणि प्रीती तिघांनी सोडून. रणवीर तू पण पाठवलंय का? हो, पहिल्यांदा तू पाठवलंय, त्यामुळं तुझ्या पाठवण्यानंतर बरंच काय काय आलंय वरती खाली. हां, लिंक आले सप्रेसरांचे, त्यामुळं तू राहिला तिथं. हां बरोबर. आणि मग चौघांचं सोडून बाकीच्यांनी अशी कुठली कामं आहेत जी घरातली करावी लागतात, त्यामुळं आपल्याला पाठवायला वेळ नाही मिळाला. लिहिलं तर सगळ्यांनीच असणार आहे. आजचा व्हिडिओ पाठवलाय तर आर्यांनी पण लिहिलं असेल, व्हिडिओ बघूनच लिहिलं असेल त्यांना, प्रश्नच नाही. पण लेक्चर करताना किती जणांनी लिहिलं ते बघूया आपण. बाकीच्या सगळ्यांनी लेक्चर अटेंड केलं होतं बघा. स्टार्ट करा, तोपर्यंत आपण गप्पा मारत एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्स मायनस ए नाही आहे, एक्स मायनस ए कुठे, एक्स मायनस 3 आहे. x minus 3 is the factor of the polynomial x cube minus 3x square plus 4x minus 12. पहिल्यांदा सुरुवातीला काय करूया, या पॉलिनॉमियलला एक छानपैकी नाव देऊया, p of x असं नाव देऊया. x cube minus 3x square plus 4x minus 12. आणि मग याचा फॅक्टर कोणता आहे, here x minus 3 is a factor, sorry, if x minus 3 is a factor of p of x, then कशाची व्हॅल्यू 0 असते, p of a is equal to p of काय 3 is equal to काय 0. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर p of 3 फाइंड करायचं आहे. जर 0 आला तर हे प्रूव्ह होईल, शो दॅट करायला सांगितलं आहे. प्रूव्ह होईल की
एक्स मायनस 3 हा फॅक्टर आहे. म्हणजेच दिलेल्या फंक्शनमध्ये फक्त एक्सची व्हॅल्यू 3 टाकूया. 3चा क्यूब मायनस 3 इंटू 3चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 3 मायनस 12 म्हणजेच 27 मायनस इथे पण 27 प्लस 12 मायनस 12 छान नंबर आलेत. प्लस 12 मायनस 12 कॅन्सल प्लस 27 मायनस 27 कॅन्सल. एफ ऑफ 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 3 इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. हा होता रिमाइंडर थेरम. आणि मग सेकंड एक्झाम्पल शो दॅट एक्स मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ. या वेगवेगळ्या एक्झाम्पलमधून आपल्या कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस पण चांगलं होणार आहे. त्यामुळं शो दॅट काही मध्ये विचारत असेल तर लेफ्ट होऊ नका. आदिती कुठे गेली? हां, सुरुवात कोणापासून करूया? राशी. शो दॅट एक्स मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ. एक्स मायनस 1 इज अ फॅक्टर of x to the power 10 minus 1 and also of x to the power 11 minus 1. X to the power 10 minus 1 and also of x to the power 11 minus 1. हां, सांगा राशी काय झालं? कशामुळे तुम्ही होमवर्क क्लासवर्क ॲक्च्युली होमवर्क नव्हता तो क्लासवर्क पाठवला नाही? वेळ आहे तुमच्याकडे. पहिल्यांदा नाव देऊया. लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 10 मायनस 1 अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 11 मायनस 1. दिसते का बघा, कोपऱ्यात गेलेलं आहे. आणि मग पहिल्यांदा काय करूया, एक्स मायनस 1 फॅक्टर आहे का चेक करायचं आहे. म्हणजेच एक्स मायनस 1 0 घेतलं तर एक्सची व्हॅल्यू 1 येते. म्हणजेच पी ऑफ 1 काय येतोय तो फाइंड करूया. पी ऑफ 1 इज इक्वल टू 1 टू द पॉवर 10 मायनस 1 म्हणजे 1 टू द पॉवर 10 इज 1. 1 मायनस 1 इज 0. आणि जी ऑफ 1 म्हणजेच हे जे फंक्शन घेतलं आहे एक्स टू द पॉवर 11 त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 1 टाकली मायनस 1. एकचा काही घात असेल तरी 1 येतो. 1 मायनस 1 0. कन्क्लुजन काय? देअरफॉर एक्स मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. ॲक्च्युली पी एक्स जी एक्स आपणच नाव दिलं, तसं पी एक्स जी एक्स नको द्यायला, डायरेक्ट फंक्शन लिहा मग. ऑफ एक्स टू द पॉवर 10 मायनस 1 अँड एक्स टू द पॉवर 11 मायनस 1. ठीक आहे, सांगा राशी पटकन. एक एक्झाम्पल झालं सगळंच्या सगळं, तरी अजून सांगितलं नाही. कारण सांगा का नाही पाठवलं होमवर्क? कंटाळा आलाय का? कशाचा आलाय ते पण सांगा. म्हणजे काही लोकांना जगण्याचाच कंटाळा येतो, तसलं तर काही येणारच नाही आपल्याला. म्हणजे एवढे ऑप्शन आहेत की जगायचा कंटाळा आजकाल कोणाला येणार नाही. उगाच म्हणायचं नुसतं फ्रस्ट्रेशन आलंय, स्ट्रेस आलाय, खूप टेन्शन आहे. आपल्यापेक्षा आई वडीलच म्हणतात किती बाळाला अभ्यास आहे, किती मोठी मोठी पुस्तकं करतं, टेन्शन येतं बाळाला आमच्या. आम्हाला माहिती आहे काय येतं. शो दॅट एक्स प्लस 1 अँड 2x मायनस 3. एक्स प्लस 1 अँड 2x मायनस 3 आज पाठवत आहे. कारण नाही सांगितलं तुम्ही. 2x मायनस 3 आर फॅक्टर्स ऑफ. मग सगळे तेच कॉपी करणार. आज पाठवते. कारण पाहिजे आपल्याला. एवढा वेळ घालवतोय कशासाठी? आर फॅक्टर्स ऑफ. मला पण कळलं पाहिजे का पाठवत नाही. कंटाळा आलाय का? म्हणजे कशाचा? एका दिवशी येतो तसं कंटाळा. फॅक्टर्स ऑफ 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर. पण माझ्या बाबतीत एका दिवशी नाही येत. माझा कुठलाच होमवर्क पाठवत नाहीत. म्हणजे मला असा अनुभव यायला पाहिजे, जोपर्यंत मी म्हणत नाही, काहीतरी सांगत नाही चांगल्या पद्धतीनं माझ्या भाषेत आणि कळेल असं, तोपर्यंत मला सिरियसलीच घेत नाहीत लोक.
असं काहीतरी वाटायला लागलंय मला आजकाल. कारण काय सांगा, अशी एकदा सांगा, काहीतरी एक कारण सांगा, किंवा किंवा ठीक आहे सोडून द्या, कारण नका सांगू. मग आपण एक गंमत करू. तुम्ही होमवर्क केला नाही, याच्या बदल्यात तुम्ही एक तुमचा सगळ्यात बेस्ट प्लस पॉईंट सांगा. तुम्हाला जो वाटतं तो. आता कारण नाही सांगू शकत तर हे तर सांगू शकतो. आता हे असू शकतं, असू शकत नाही की त्यामुळंच तुम्ही होमवर्क केला नाही असं काही कन्क्लुजन कोणी काढणार नाही. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. म्हणजे तुम्ही म्हणणार बी खूप हुशार आहे, वरील होमवर्क केला नाही, असं नाही. तुमचे प्लस पॉईंट असेल तर बिंदास सांगा, हरकत नाही. क्वेश्चन सॉल्व करा. x+1 फॅक्टर आहे, 2x - 3 फॅक्टर आहे. त्यासाठी इथे पिंक कलरमध्ये दिलं होतं की एक्सची व्हॅल्यू टाका फंक्शनमध्ये. पहिल्यांदा फंक्शनला नाव देऊया, लेट p ऑफ x इज इक्वल टू पॉलिनॉमियल. p शक्यतो वापरतात सगळीकडे, किंवा f ऑफ x जास्त वापरतात. f फंक्शन 2x³ - 9x² + x + 12. हां बोला, आदिती नाही आले अजून. एक प्लस पॉईंट सांगा. कारण सांगितलं नाही तर मग प्लस पॉईंट, नाही तर मग कारण तरी सांगा. दोन्हीपैकी एक तर तुम्ही का लिहिलं नाही ते सांगा, नाहीतर मग एक तुमचा चांगला सगळ्यात भारी प्लस पॉईंट सांगा, जो कोणी समोर असेल तरी मान्य करेल की प्लस पॉईंट तो आहे. काय कळलं नाही मला, परत सांगा. तुमचा माईकचा प्रॉब्लेम आहे खरं, एवढा आवाज एकदम येतो. हां माईक चालू करून परत सांगा. कसल्या मोडमध्ये? माईक कशाला बंद करते, कळू दे तरी मला. परत सांग, काय सांगितलं तू, कळलं नाही मला. व्यक्ती कशा पण मूडमध्ये असेल तरी हसवायला. हा हसवायला, कुठल्याही मूडमध्ये असेल तरी हसवायला तुम्ही एक्सपर्ट आहे का? हसवू शकता. बापरे, हे म्हणजे ते कुठेतरी काहीतरी बघितलं होतं मी. आणि रडवायला नाही ना, ती क्वालिटी सगळ्यांकडे कुठे असते. हां हसवायची क्वालिटी आहे. बर बरं ठीक आहे. म्हणजे कुणाचा मूड जर खूपच खराब झाला माझ्या बोलण्याने तर म्हणजे राशीला काम द्यायला हरकत नाही. पुढे आन्सर आलं का बघा. पहिल्यांदा काय करायचं, x+1 फॅक्टर आहे. x+1 जर 0 आहे तर एक्सची व्हॅल्यू 1 घेणार आहे, सॉरी -1 घेणार आहे. कशामध्ये? फंक्शनमध्ये. म्हणजेच p ऑफ -1, एक्सची व्हॅल्यू -1 टाका. 2 × -1^³ -9 × -1² +(-1 + 12). चिन्हाचा व्यवस्थित उपयोग करा, कॅल्क्युलेशन चुकू शकतं. आणि -1^³ काय? -1. 2 × -1 इज -2. -1² प्लस असतो, +1 × -9 इज -9. आणि -1 + 12. आणि मग हे सगळे निगेटिव्ह आहेत. 9, 11, 12 म्हणजेच -12 + 12. आन्सर येणार 0. p ऑफ -1 इज इक्वल टू 0. ह्याच्यावरून कन्क्लुजन काय? देअरफॉर सिन्स p ऑफ -1 इज इक्वल टू 0, देअरफॉर x+1 इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x. असंच दुसरा फॅक्टर कोणता दिला आहे? 2x - 3. जर 0 घेतला तर x ची व्हॅल्यू काय येते बघा. 2x इज इक्वल टू 3 येईल आणि x इज इक्वल टू 3/2 येईल. आणि मग ती किंमत टाकूया. पुटिंग x इज इक्वल टू 3/2 असं म्हणा, किंवा डायरेक्ट किंमत टाकूया. p इज इक्वल टू p ऑफ 3/2. p ऑफ x मध्ये x ची व्हॅल्यू 3/2 टाकली तर 2 × 3/2^³ -9 × 3/2² +3/2 आणि +12. आता फ्रॅक्शनमध्ये आहेत तर कंटाळा करू नका. 2 × 9 नाही, 3^³ किती? 27/8.
-9 मल्टिप्लाय बाय 3/2 स्क्वेअर इज 9/4 आणि +3/2 +12. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, उत्तर 0 येणार आहे माहिती आहे आपल्याला. शो दॅट करायचंय म्हणल्यावर प्रश्नच नाही, 0 झालं पाहिजे. याचा अर्थ असा नाही डायरेक्ट 0 सांगायचं. 2 4 जा 8 आणि मग इथे बघा पहिली टर्म आली 27/4 मायनस 81/4. डिनॉमिनेटर सेम आहे, काही खेळ करू नका. प्लस 3/2 ला पण डिनॉमिनेटर 4 करूया, म्हणजे 2 नी मल्टिप्लाय करूया, म्हणजे डिनॉमिनेटर याचा पण 4 होईल. म्हणजेच 3 2 जा 6/4 आणि +12. आता यांचा सगळ्यांचा डिनॉमिनेटर 4 आहे, तर ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. 27 - 81 + 6 डिवाइड बाय 4 + 12. म्हणजेच 27 + 6 किती? 33. 33 - 81 किती? 33 - 81 48 येत आहे का? -48. -48/4च आलं पाहिजे, का तर इकडे +12 आहे आणि 48 ला 4 ने डिवाइड केलं तर किती येतं? -12 + 12 इज इक्वल टू काय? 0. म्हणजेच इथे कन्क्लुजन इकडे लिहितो मी, P(3/2) 0 आल्यामुळे देअरफॉर x + 3/2 किंवा 2x - 3. देअरफॉर 2x - 3 इज अ फॅक्टर ऑफ px. हा फॅक्टर आहे, हे प्रूव्ह झालं. हा सेकंड कोण सांगतंय? अपूर्व. का पाठवलं नाही होमवर्क? सर आता पाठवला. आता पाठवतो. मग आता तू पण मग तुझा हे सांग, क्वालिटीज सांग तुझ्या, बेस्ट क्वालिटी ऑफ यू. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. किंवा मग का नाही पाठवलं ते सांग. व्हॅल्यू ऑफ ए दोन्हीपैकी एक. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए इफ x - a इज अ फॅक्टर ऑफ. If x - a is a factor of पॉलिनॉमियल फंक्शन छान मोठंच्या मोठं दिलेलं आहे. x³ - a²x + x + 2. x³ - a²x + x + 2 एवढंच आहे. कर सॉल्व. हां अपूर्व काय सांगतो? सर बाहेर गेलतो. काय तो? बाहेर गेलतो. कळलं नाही मला. सर बाहेर गेलतो. भारी लिहितो. काय लिहितो? कळलं नाही. बाहेर गेलतो सर. पूर्ण वाक्य सांग की, कळलं नाही मला. सर बाहेर गेलतो. बाहेर गेला होता? अरे कुठे गेला होता? बाहेर म्हणजे युनिव्हर्सच्या बाहेर. तू कालचे लेक्चरला होता ना काल? हो सर. काल कुठे? कालचंच लेक्चर झालं होतं. हां 3 तासाचा मूवी असतो. किती ते किती? 6 ते 9 का 9 ते 12? आता आठवायला का जळवायला? कुठला शो आता आठवतोय म्हणजे मला चक्का यायला लागली. 10:30. 10:30 वाजता गेला होता. साडेदहाचा शो होता. बापरे, कुठे गेला होता? सातारला? हो सर. कुठे? स्टँडच्या बाजूला ते मल्टिप्लेक्स आहे तिथे? हो. काय नाव त्याचं? स्टार सितारा. 7 स्टार. बरोबर, छान आहे मल्टिप्लेक्स. किती स्क्रीन आहे तिथे टोटल? माहित नाही म्हणू नको. 4. हां 4 आहेत. बरोबर. कुठला मूवी बघितला? द केरला स्टोरी. केरला स्टोरी. बर. आणि मग एवढ्या उशिरा म्हणजे 9 वाजता निघाला असतील ना? 10:30ला पोहोचला म्हणजे रात्री? हो आपलं लेक्चर झाल्यावर.
आणि मग रात्री बघून आलं. बरं, मग वेळ मिळालंच नसेल आणि आज सकाळपासून तर लेक्चरच चालू आहेत, त्यामुळे वेळच नाही. बरं, म्हणजे आज लिहिता येईल का आजचा प्लॅनिंग अजून कुठला आहे दुसरा? हां, मग इफ x मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए इफ x मायनस ए. हिअर डायरेक्टली x मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ एफ पी एक्स. पॉलिनॉमियल फंक्शनला आपण पॉलिनॉमियल फंक्शनला नावच नाही दिलं रे. आपण पहिल्यांदा त्याला नाव देऊया, कारण त्याशिवाय ते बरं वाटत नाही. लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस ए स्क्वेअर एक्स प्लस 2. आणि मग इथे हिअर एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी एक्स. देअरफॉर पी ऑफ एक्स मायनस ए 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू काय येते? ए येते. ती फंक्शनमध्ये टाकायची, म्हणजे पी ऑफ ए 0 असणार आहे. बघा, हे कळतं का? आणि मग पी ऑफ ए 0 घ्यायचा म्हणजे एक्सची व्हॅल्यू फंक्शनमध्ये टाकून ए मध्ये, एक्सची व्हॅल्यू ए याच्यामध्ये टाकून त्याची व्हॅल्यू 0 घ्यायची. म्हणजेच इथे ए क्यूब मायनस ए स्क्वेअर इंटू ए. आपण एक काम करूया, पी ऑफ ए फाइंड करूया. जो 0 येणार आहे, मी इकडे येलो कलर वापरतो. पी ऑफ ए काय येणार? ए क्यूब मायनस ए स्क्वेअर इंटू ए प्लस 2. म्हणजेच पी ऑफ ए 0. काही लोकांना पी ऑफ एची व्हॅल्यू 0 इथे टाकायला आवडते. मी इकडे लिहिली 0 तरी ती व्हॅल्यू इक्वल होत नाही. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5 आणि 5 इज इक्वल टू एक्स. याच्यामध्ये फरक काय सांगा? काहीच नाही. म्हणजे ही पी ऑफ एची व्हॅल्यू 0 इथे लिहिली काय, शेवटी लिहिली काय, काय फरक पडतो का? आता ही स्टँडर्ड मेथड आहे. तसं बघायला गेलं तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर लिहित असतील तर इथेच लिहित असतील. पण मी पहिल्यापासून सवय लागली आहे, मी राईट साईडला लिहितो. म्हणजेच इथे लिहिली तरी चालेल. ए क्यूब मायनस ए स्क्वेअर इंटू ए म्हणजे ए क्यूब प्लस ए प्लस 2 ची व्हॅल्यू 0 घेतली. ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल झाला आणि मग ए प्लस 2 इज इक्वल टू 0. शेवटी 0 राईटला घेतल्यावरच पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं वाटतं करायला आणि चुका कमी होतात. त्यामुळं 0 कधी घ्यायचा असेल तर लेफ्टला न ठेवता राईटलाच ठेवत जा. कॅल्क्युलेशन पुढचं चुकायचे चान्सेस कमी होतात. लेफ्टचं राईटला घ्यायचं का राईटचं लेफ्टला घ्यायचं, ह्याच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस असतात. आणि मग याची व्हॅल्यू -2 आली.